आमची फॅमिली तुम्ही आहेत. हॅपी संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. नवीन वर्षाच्या खूप खूप नवीन वर्षाच्या सर्वांना आज भारी दिसते. चांगलं दिसतं. चांगली थँक्यू. दिसते. बोल. का तिला कळलं नाही का माझे डावल्या किती तर मी बोलायचं किती. अरे राहू दे कोमल, नको नवऱ्याच्या पाया नको पडू. बाप रे, पदर वगैरे घेऊन आज संसारी बाई असते ना त्या टाइप नेहमी मॅक्सिमम दिसते. अरे तू संसारी आहे. नाही बस आज जन्मी भेटलं तेवढं भरपूर आहे. पुढच्या जन्मी नको. ते सर्व देव आहेत. म्हणजे वाण आहे. लवकरच तुमच्या घरी पाळणार. आमच्या घरी नको, तुमच्या घरी आलं. नको राहू दे. पालना लवकरच आमचा हलू दे. हालेल. तुझ्या हातात आहे सर्व काही. तिच्या एकटीच्या नाही कडू लागतंय. म्हणजे तिळगुळ घ्या, कडू कडू बोला. तसे कडू बोलणार ते ज्यांना जे आपल्यासोबत कडू बोलतात त्यांना द्यायचे. या लोकांनी एवढा बाधा येतो, मला वास येतो ते सांगतो त्यांना मी. नाही त्याचा कलर तसा चॉकलेट कलर आहे. गुळ जळला तरी त्यांना पाहिजे. नमस्कार मित्रांनो. नमस्कार नमस्कार करा. चला 3, 2, 1 स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. आमची फॅमिली तुम्ही आहेत. हॅपी संक्रांत. हॅपी मकर संक्रांत. आणि भरपूर प्रेम द्या, आशीर्वाद द्या. बॅक कॅमेरा पप्पा मम्मीला बोलत होते तुझा एवढंच रोल आहे. फक्त नमस्कार कर, पुढे काय बोलू नको. तरी मम्मी बोलली. सो गाईज आम्ही आज पूर्ण फॅमिली एकत्र ब्लॉग चालू करतोय. सो नमस्कार तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजचा. लाडू वगैरे बनवायचे, पूजा वगैरे आहे. सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा. खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, शेअर करा आणि बरोबरून प्रेम द्या बाबांनी कोमलला. आणि तुम्ही आमची फॅमिली आहे युट्यूब चॅनल. असं आमच्या पाठीशी उभे राहा. भावना पोचल्या असतील. सबस्क्राईब करून टाका या विषयावर. सो लेट्स स्टार्ट. रोज थोडा कमी नाही, होता, मम्मी पण जास्त मम्मी डायलॉग बोलली म्हणून बोलल्यामुळे सबस्क्राईब करा सगळ्यात मेन. सो लेट्स स्टार्ट गाईज. चलो चालू आहे. फॅमिली ते काय नाही, मम्मीला रोल फक्त एवढंच होतं, नमस्कार करायचं होतं. मम्मीने थोडं जास्त मनावर घेतलं त्याच्यामुळे. आमची पूजा चालू आहे संक्रांतीची आणि आम्ही वाण मांडतोय आणि मम्मी आज पूजा करते. आणि आम्ही वाण आणलेत सगळे मस्त. आणि आता पूजा करून घेऊयात. त्याच्यानंतर आम्हाला तिळगुळ बनवायचे, आम्हाला आधीच बनवायचे होते पण आता आम्हाला टाइमच भेटला नाही बनवायला. तर आता आम्ही तिळगुळ बनवू आणि मग देवाला परत चढवू तिळगुळ. ठीक आहे. आता हे सगळं एकदाच टाकून द्या. हे आम्ही सगळं वाण सगळं मिक्स एकत्र सगळं आणलेलं आहे. सगळं आहे त्याच्यामध्ये. सगळं जेवढं लागतं ना साहित्य तेवढं सगळं आहे त्याच्यात. पूर्ण वाण रेडी झालाय आणि आम्ही ठेवला देवापुढे. आता फुलं सजवा. आपल्या देवाची पण पूजा करायची आहे. हो, फुलं आणलेत सजवण्यासाठी. हा बरोबर आहे. थोडं मम्मी ते पुढे करतेस का? जाऊ द्या ठेवलं. अभि आलाय मस्त कुर्ता वगैरे घालून आणि आपला देवाऱ्याचा हार लावतोय. आणि आपली इथे पूजा सुद्धा कम्प्लीट झाली आहे मस्त. आता दिवा लावून. असं नको, लटकन नको. चांगलं वाटतं. ठीक आहे राहू दे. तसं नाही, जरा वरती चढवून कसं वाटतं. मस्त वाटतं. पूर्ण देवाला हात लागलाय ना.
आणि इकडे मम्मी आता पूजा करते, दिवा वगैरे लावेल आणि आपली पूजा खूप सुंदर अशी कंप्लीट झाली आहे. बोला, काय बोलता? पप्पा बसले तिथे ते दाखवलंच नाही. मग पप्पाने आता मस्त टी शर्ट घातली. पप्पांचं म्हणणं हे आहे की आता तुम्ही आमची तारीफ करा कमेंट मध्ये, बरोबर ना? तिने मला आणि बॉबीला इथे दाखवलं आणि त्यांना ते बोलतात मला पण इथे दाखव. बरोबर. हे पण रेडी झाले ब्लॅक टी शर्ट घालून. यांनी ब्लॅक घातले मस्त, यांनी ब्लॅक घेतलंय. मस्त संक्रांत बनवते ब्लॅक घालून. आज युनिक प्रकारे आपला ब्लॉग चालू झालाय. फॅमिली सोबत ब्लॉग चालू केलाय आपण आणि आज आपण मस्तपैकी पूजा वगैरे करूया. आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्लॅक आम्ही का घातले समजलं असेल मकर संक्रांती निमित्त. आणि पप्पांनी टी शर्ट वेअर केले. पप्पांना बोललो कुर्ता घाला तर नाही बोलले. आज पप्पा जवान झाले तिकडे, पुन्हा 20 वर्ष मागे गेलो. पूर्ण 20 वर्ष मागे. आणि माझी मम्मी आज भारी दिसते, चांगली दिसते. बोल माझ्या फॅमिलीला. मम्मीला टॉयलेट दिलं तेवढंच फक्त मम्मीने बोलायचं होतं, पण काय झालं ते पुढे मम्मी फ्लो मध्ये आली. जरा म्हणजे एवढी खुश झाली का तिला कळलं नाही का माझे डायलॉग किती तर मी बोलायचं किती. बरोबर आपण हळदी कुंकू करूया. अरे राहू दे कोमल, नको नवऱ्याच्या पाया नको पडू. अखंड सोबत. सो पूजा वगैरे मांडली आहे, तुम्ही बघितली. सो लाडू कधी बनवणार आहे? आता बनवायचंय. आता बनवायचे आहेत ना लाडू? बनवायचे आहेत ना आता? हो बनवायचे. ठीक आहे. आई कुंकू एवढं प्रेम. पायात पडली मम्मी. नाही तुम्ही आठवण केल्यानंतर आता मी बोलत होतो. बापरे पदर वगैरे घेऊ. आज कोमल नाही पडली आता. आरामी. मी काय बोलतो, टिपिकल मम्मी दिसते ना आज पहिल्यांदा. टिपिकल गावाकडचे म्हणजे असं ते संसारी बाई असते ना त्या नेहमी मॅक्सीवर दिसते. अरे ते संसारी आहे. संसारी आहे. पडू दे ना त्याच्यामध्ये बाजूला. बापरे पाहिजे ना. नाही बस या जन्मी भेटलं तेवढं भरपूर आहे. पुढच्या जन्मी नको. आम्हाला पण संधी द्या जरा. आम्हाला काहीच नाही. चल नवऱ्याच्या पाया पडचं. असं कधीतरी मोका भेटतो, थोडस पाया पडून घेऊ आणि थोडं फोटोज पण काढा आमचे. ओके चला. पदर बिदर घेऊन सुनबाई डोक्यावर पदर बिदर घ्यायचं असतो. हा मी पाया पडणारा छान वाटते. कुर्ता घातलाय ब्लॅक कलरचा. खूप छान वाटते, भारी वाटते. नको राहू दे. सगळ्या गोष्टी तर हिने पूर्ण केल्या. फक्त आपल्या घरी आता लवकर पाळणा हल्ला वाजेल. पालना लवकरच आमचा हलू दे. हालेल तुझ्या हातात सर्व तिच्या एकटीच्या नाही, यांच्या दोघांच्या हातात आहे. तू डिसाईड करशील की हा आपण आता करूया बेबी प्लॅन. सो तेव्हा होईल ना. सो तू निर्णय घे लवकर. सगळे वाट बघतात आतुरतेने. नवीन वर्षाच्या दिवशी, पहिल्या दिवशी नवीन वर्ष चालू झालं त्या निमित्ताने मी सांगतो की यावर्षी बाबू येऊ दे. नाही यावर्षी नाही ना, 9 महिने लागतात ना. पुढच्या वर्षी बाहेर तुम्हाला गोड बातमी मिळेल. गोड बातमी. तुम्हाला गोड गोडी वाढवेपर्यंत अजून काहीतरी गोड बातमी भेटू शकते. बघूया आता काय रे. ए ह्याला सांग पाया पडायला सर्वांच्या. ए पाया पड नवीन वर्षीचे. पप्पाच्या मकर संक्रांती कुर्ता जरा टाईट झाला. मकर संक्रांती जोडीने पाया पडत असतं. अच्छा बाबर कोमल जोडीने पाया पड. किती वेळा वापरतात म्हणजे तुम्ही आमच्या पडणार आम्ही तुमच्या पाया पडणार असं असतं.
नवीन वर्षाचं जोड्यांनी आम्ही पाया पडतोय. लवकरच तुमच्या घरी पाळणार. आमच्या घरी नको. तुमच्या घरी आलं म्हणजे आपल्याच घरी. आपल्याच घरी आमच्या घरी म्हणजे आमच्याच कुटुंब. नाही पण मम्मीला थोडी जवळची मम्मीला जवळ दिसते. जाम भारी दिसते. तुम्हाला ना आवडली मम्मी? आवडले म्हणून तर आहे बरोबर. तुम्ही बीचवर पहिले जायचं ना फिरायला. आता नवीन काहीतरी आज जाऊया फिरायला. मग तुमच्या घरी पाळणा असणार आहे का आमच्या घरी घालून म्हणजे आमच्याच घरी आला पण तो तुमच्या दोघांचं. आमची आलोनी नदून अखंड सौभाग्यवती लवकर पाळणा होऊ दे. सुखी राहतो. पूजा कशा प्रकारे मांडली मी दाखवतो. ते सर्व देव आहेत आणि ह्याच्यामध्ये वाण आहे. बघा काय काय. सो असे हे 5 वाण ठेवलेले तिकडे. पण बनवणार आहे सासू सुना. पण थोडस लेट झालं. मी यायला तिकडनं लेट झालं म्हणून वेळ झाला. म्हणून आता आम्ही सुट्टे तिल आणि लाडू ठेवते देवाला. मग लाडू पण बनवणार आहे. ते पण दाखवू आम्ही तुम्हाला. चला पाया पडून घ्या. काय बोलताय? कसं वाटतंय? कसं वाटतंय? जरा पोट आत गेलं थोडा अजून आत घालवायचं. नाही घालवलाय तुम्ही. घेतलाय तो. नाही. किती उशीर पोट आतमध्ये घेता. नाही असं काय नाही नॉर्मल आहे आता. रोहितला पप्पा बोलतात तू टेन्शन घेऊ नको. तू ब्लॅक पॅन्ट घातलीस. पण टी शर्ट नाही यार. टी शर्ट घेऊन यायची ना ब्लॅक वाली घरातून. अरे हाय पण मम्मी आणतच नाहीये. बापरे मम्मी कधी पण स्वतःचे कपडे तुला घेता नाहीत का रे? हा सगळं मम्मी करायचं. मम्मीनेच घेतले पाहिजे तुझे कपडे पण. इथे लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे. मम्मी जी आहे ती तेल भाजते आणि शेंगदाणे भाजलेले आहे तिकडे. शेंगदाणे पण टाकणार आहे. हो मग त्याला चव येते ना. छान लागते. ओके सो चला बघूया लाडू कसे बनतात. दिवाळीचे लाडू कसे बनवले बेसनचे? बेसनचे लाडू एक नंबर. कमाल. या लाडूवरनं तुला बेसनचे लाडू आठवले का? डोकं बरं आहे. झंडू लावला डोळ्यात गेला. पण हे बोललो मम्मीच्या या लाडूवरनं आपले दिवाळीचे लाडू आठवले का? हा पप्पा असते तर जाम बोलले असते. हा पप्पा काय झालं होतं? नुसता तूप टाकलेला. अख्खे लाडू आहेत ना डब्यामध्ये चिपकलेले. सो चला भाजून घेतलं सर्व की मग बनवायला चालू करू. बांधताना भेटतो. हा इथे काय चाललंय दोघांचं? सासू सुनांचं काय चाललंय? लाडू बनवणं चाललंय. मला वाटतं तिळवत झाले. तुम्हाला काय वाटतं? बोला. होते ना असा कोणता गुल आहे? काला गुल? कॅडबरी फुलं आहे. काय आम्ही कॅडबरीचं बनवतो. कॅडबरीचे बनवतो आम्ही लाडू. अच्छा हा मम्मी बरोबर आहे. बस हा झालं. नको. चला या. चला मग चलो बरोबर. तुमच्या हिशोबाने करा. आपण काही घरच खाणार आहे. हे नको तुझ्या हिशोबाने नको. अहो साईज रे बॉब. अच्छा मला वाटलं तुझ्या हिशोबाने कर. म्हणजे काय झालं मग त्यांच्या अरे मग ते तुला आठवत नाही का दिवाळीचे लाडू? काय रे ते दिवाळीचे लाडू बिचारे. अरे झाले पण खाऊ. पप्पा पोट बाहेर आलं हो जास्त. आता बघा मला सांगत ना असं फोटो करताना. रिलॅक्स बसले. फट्टे गरम आहे. फट्टे गरम आहे फट्टे. अरे बाबा बाबा. इथे लाडू रेडी झाले. ये ना बस रेडी झालेत. ए रोहित ए मी ब्लॉग घेतोय ना. बोलावर घेतो झाला. इथे चटके देऊ दे जरा हॉटेल. बॉबी पटापट बनवले ना तर होऊ शकतो. हो पप्पा बसा हो. सगळं घरात सगळं मिळून बनवायचं असतं. मग तेव्हा त्याला गोडवा येतो. असतं माहिती काय? आणि
सगळ्यांना चटके भेटले व्हायला माझे लाल 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 लाल. आणि तेव्हा त्या लाडू मध्ये गोडवा उतरतो. चल बस चल. काय झालं? दाखवता एक लाडू बनवून काय डायरेक्ट न टाकता हातातून. आता पप्पा बसले तिथे लाडू बनवायला. माझा तर लाडू झाला एकदम इझी. मला पण हे असं आण रोहित मला पण. कट्ट्यावर असेल बस बघी आपण कोयऱ्याचं माहिती नसते मी घालून. जुन्या आठवणी. तुम्ही असं करायचं पहिले. मला आता पाहिजे ना. मला पाहिजे ना. काय आलं पप्पा काय असतात? काय असताय तो? आणि लाड लेझी आहे. ब्लॉग घे दादाला बसून झालं चटके खायला. लवकर लवकर घे. चल ये बस. सगळ्यांनी मिळून बनवलं तर जा जा खायला माहिती जा अब तेरी शामत आ जाएगी मजा आएगा भिडू. माझी बायको करते ना माझ्यावर. नाही नाही असं नाही. बायको बोलली मी आलो पाहिजे तर ए, मी तू तूच खा त्याला देऊ नका. मी येऊ का? मम्मी पप्पा पण बनवतात तुझ्यावरचं मग. बघ ये लवकर. पप्पा बसले ना याला मस्त महत्व. जा तू ब्लॉग घे. मी काय म्हणते बॉबी हे असे लाडू बनवूनच खायला कशाला पाहिजे हे असं डायरेक्ट फंक्शन ते वालं सगळं. बोललो ना तुला दिवाळीचं. दिवाळीचे लाडू आठवते. दिवाळीवालं करायला पाहिजे होतं ना. नाही नाही हे डायरेक्ट चिकीच करा ना मोठी आहे. डब्यात भरूया आपण आणि परत असं एक काम कर ते बर्फ ठेवतात ना त्याच्यामध्ये टाकूया पिना टाकूया झालं चिकी सारखी परत गरम करायला लागणार होतं. लागतात का चटके? टेस्ट बघा ना. अहो, ते ना अजून मेल्ट करायला पाहिजे होतं आपण बोल ना. गरज नाही ना. टाकशील ना खा. हॅलो ठीक आहे पण करूया. कडू लागतंय. म्हणजे तिळगुळ घ्या कडू कडू बोला. तसे कडू बोलणार ते ज्यांना ज्यांना जे आपल्यासोबत कडू बोलतात त्याला त्याला द्यायचे. गोड तर तसंही बोलणार नाही कोण. ओ पप्पा कडू आहेत तरी काय असे आता हे करताय? ते काय झालं माहितीये आमचा संक्रांतीचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. मम्मी, तिळगुळ घ्या कडू ताटामध्ये कडू टाक. बोला असं आम्ही असं टाकणार ताटामध्ये. आहे. आणि तर थोडस तर गरम अहो पण करत खराब आहे ना ते. खराब नाही मग काय? ते थोडस गुळ आहे ना तो जरा वेगळ्या पद्धतीचा होता. आणि या लोकांनी भाजला. या लोकांनी एवढा बाधा येतो मला वास येतो ते सांगतोय त्यांना मी. नाही त्याचा कलर तसा आहे चॉकलेट कलर आहे. गुळ जळला तरी त्यांना पाहिजे. कलरच असं आहे ते. आपण ना मला वाटतं लाडू कधीच बनवले नाही पाहिजे कोणत्याच प्रकारचे. आपल्याला दार्जिन नाही लाडू. दार्जिन नाही तुम्हाला लाडू. तुम्ही आता चिक्के बनवत जा लाडूपेक्षा सर्वात डायरेक्ट काय करा म्हणजे तुम्ही असं ते सगळं मेटल बनवा आणि एका ताटामध्ये तुम्ही प्लेन करून मस्तपैकी चिक्की बनवा आता. मग ते एकच ऑप्शन खाणार कोण तुम्ही मग त्याला टाकून येणार ते. कशाला चिकी असं खा ना चम्मच चम्मचने आता. खिचडी सारखा. चम्मच अरे अरे मग किती नाही, आला ना, एवढ्या लाडूची असं- वाट लावली आहे नाही, लोकांनी या कोण आला तिघांनी. तरी घ्यायचं. हे घ्या, तिळगुळ घ्या, तिळगुळ बोला. नाही नाही बोलायचं अहो माझ्या बायकोकडनं आणि माझ्या पोराच्या माझ्या सुनेकडनं लाडू झालेच नाही म्हणून तुम्हाला डायरेक्ट खात नाही. आता काय करणार आहे तू? नाही हो, काळ्या गुळ मध्ये पण बनतो पण कसं ना तो अख्खा गुळ असतो ना. आपला कसं तो पावडरवाला गुळ होता म्हणून अख्खा. अरे वास येतो ते गुळ चिकटलं त्याला ते पूर्ण ह्याला. काय नाही चिकटलं होतं गुलच आहे. चला मग अजून गुळ आहे. तुम्ही बनवा करून ते दाखवा. सगळं साहित्य पण आहे. सगळं साहित्य म्हणजे एवढे ऐका एक म्हणजे तुझं म्हणणं एवढ्याची वाट लावली तर अजून वाट लावूया. अजून वाट लावायची त्यांचं असं. म्हणणं एक काय काम आम्ही करा. करतो नाही, ना. नाही, नाही. थांबा एक काम करा तो गुळ आहे ना बाजूचा तो थोडासा खाऊन बघा. हा बरोबर ना. तू कडू आहे का बघा म्हणजे सगळं पाणी के पाणी और दूध का दूध हो जाएगा. आता मग तुम्ही बनवा स्वतः दुसरा. हो. कोमल सिरियसली एवढं बोलत होतो मला वाटलं गुळाचा खडा आहे काय. हे बघा या गुळाची चिक्की झाली होते का फक्त सांगा आम्हाला असं. गुळ पावडर आणि ह्याने ह्याची चिक्की केली या लोकांनी. एक्सपायर झाले का बघा तर एक्सपायरी डेट असते पण त्याच्यावर. नाही हा गुळ छान आहे पण ह्याचा नाहीये लाडवा बिडाचा दिसत नाही मला. अहो पण मग कडू कसा झाला? सुकलेला खसलेला गुळ. कडू म्हणजे तो जळला तो गुळ आणि हे लोक ती पावडर आहे. मिस्टिकने आपण जाळला. दाखवा जरा गुळ खाऊन बघू. पावडर नाही गुळ बरोबर आहे पण तो जळला जास्त. तो ढेप असता ना त्याचा चिकचिकरी पाहिजे. हा चिकचिक नाही पिसुळा हा चिकचिकपणा. हा ऑर्गॅनिक आहे हो. म्हणून ते कसं माहिती का तो चिकचिक असल्यामुळे त्याने कसं लाडू पकडला जातो.
हे सुट्टा सुट्टा म्हणून ते सगळं पाणी घ्या ना, सुट्टं-सुट्टं पाणी मिक्स करा. चुकी नाही, चुकी आपली, चुकी आपली झाली. आहे ना? कारण का ते ठिसूळ असल्यामुळे ते ठिसूळ झालंय ना नाही ते नाही, याचं बनला असता, बनतो असं नाहीये, आमच्याकडून जळला. सांगतोय ना तुम्हाला तो वास मन कडू लागतोय. म्हणून वास करतोय का? खराब नाही नाही नाही, चांगलं. अरे तो एवढा चिकचिक होईपर्यंत. आता बाप्पा काय करायचं? आता माझा एक असा उपाय आहे की याला आता गरम करून एका ताटात मध्ये तेल मला असं लावा. वाटतं ह्या गुळाला गरम करून याच्यामध्ये टाकून चिक्की सारखं करू. अजून आलं टाकू त्याच्यात. हा. कसं होणार गं? नाही ते चिकन असं आहे ना, हे आहे ना, असं तेल टाका ताटामध्ये आणि ते सगळं खरडून त्याच्यावर दाबून ठेवा असं. आपण कसं सिमेंटचा माल लादी बसवतो तसा प्रकारे, म्हणजे ती लादी तयार होईल आणि मग तिला चिरा पाडू आपण आणि मग चिक्की तयार होईल. जाऊ दे, आता बेस्ट आम्ही कधी लाडू बिडूचे वांगड. अरे पण ह्याचं काय एवढे नाश केली ती? अरे याला आता असं देणार खायला चम्मच नाही. आपण पप्पा दिवाळीला ऐका, चम्मच तशी पण आपल्याला सवय आहे डब्यामध्ये ठेवून असं चम्मचनी खायचं. माझ्या मम्मीचा नियम आहे तो. मग आपण बेसनचे लाडू तसेच खाल्ले. मग आता हे पण लाडू तसेच खायचे. आपल्याकडे डिंकाचे लाडू बनवायचे. तेव्हाचा व्हिडिओ बघा. कोमल चांगली बनवते फ्रूट वगैरे टाकून. आता रे, आता काय करायचं? गुळाचं सीन आहे ना व्हायचं म्हणून झालं. त्याच्यात पूर्ण चिंबून घ्या. कडू कडू बोला. कडू बोला. कडू झाले. रोज कमी कर आवाज. ठिसूळ झाला. पहिला घास तर बोलायचं ना. अरे यार. बनवते ना तू. आता कडक झाले मात्र. अय्या एवढं कडक झाले, मला पण सांगणार नाही ते. अहो, बरोबर छान झालं. मी तुला फेकून मारून लागेल, एवढं कडक झाले. मला चावणारच नाही. आणि बायकोने मला चांगला तिळगुळ दिलेला आहे, पण हा गोड नसून कडू आहे. असं पण तुम्ही माझ्यावर कडूच असता ना, म्हणून ते कडू दिलं तुम्हाला. गोड असते तर गोड दिलं असता. ठीक आहे. मग शुगर मला कंट्रोल झाला. असं काय नाही, आमचं एकदम अमर प्रेम होतं. हॅलो, अमर अमर. आमच्यासारखं कोण प्रेम करतच नाही, कारण आम्ही मांडतो आणि लगेच गोड होतो. नाही, अमर. अमर प्रेम होतं. काय आपण आता व्लॉग एंड करूया आणि आय होप तुम्हाला आमचा कालचा दिवस खूप आवडला असेल. आणि काल सर्वांच्या घरी तिलाचे गोड लाडू बनले असतील, पण आमच्या घरी कडू लाडू बनले. आणि फॅमिली सोबत मजाक मस्ती आणि फॅमिली सोबत कसा टाइम गेला काय समजलं नाही, कालचा दिवस कसा गेला. आणि पूर्ण दिवस तुम्ही कालचा बघितला आणि खूप सारं प्रेम. लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. आणि ह्याच्यानंतरचा जो ब्लॉग आहे तो आहे आपला Q&Aचा ब्लॉग, तुमचे प्रश्न आणि आमची उत्तरं. सो तो ब्लॉग सुद्धा रेडी आहे. या ब्लॉग नंतर नेक्स्ट डेला तो ब्लॉग येईल, तर त्या ब्लॉग साठी तुम्ही एक्सायटेड राहा. खूप भारी भारी प्रश्न आहे. मी थंबनेल टाकतो म्हणजे ह्याच्यावरनं समजेल की काय प्रश्न आहेत. आणि एक्सायटेड राहा नेक्स्ट ब्लॉग साठी.